माघ महिना उलटला, थंडी कमी झाली. अद्याप उकाडा सुरू झालेला नव्हता, त्यामुळे वातावरण प्रसन्न होतं. बापू चिपळूणकरांकडची लग्नाची अक्षत तिसऱ्या प्रहरी त्रिंबकजीच्या वाड्यावर आली. अक्षतीची मिरवणूक त्रिंबकजीच्या वाड्यासमोर येताच चिपळूणकर पालखीतून खाली उतरले. चिपळूणकरांच्या डोक्यावरच्या पागोट्यात मोठा मोत्यांचा घोस डुलत होता. जरीच्या उपरण्याची घडी खांद्यावर रुळत होती. हुजऱ्यानं पुढे केलेल्या लाल जोड्यात पाय सरकवून चिपळूणकर वाड्यात आले. त्यांचं कुटुंब वाड्यातल्या जनानखान्याकडे वळलं. त्रिंबकजीच्या दिवाणखान्यात चिपळूणकर आले. पाटील, यंदा मुलीचं लग्न काढलंय. मुहूर्त सप्तमीचा धरलाय. आपण अवश्य यायला पाहिजे. खुशालीची बोलणी झाल्यावर चिपळूणकर त्रिंबकजीला म्हणाले, मोठी आनंदाची गोष्ट. चिपळूणकर, मुलगा कुणाचा आहे? आपट्यांचा मुलगा आहे. भटजींनी लग्नाची निमंत्रण पत्रिका आपल्या देवघरात ठेवलीच आहे. त्यावरून ध्यानी येईल. आम्ही अवश्य येऊ चिपळूणकर. तुम्ही दौलतीचे मातब्बर सावकार. तुमच्या घरचं कार्य हे आमच्याच घरचं कार्य असं आम्ही समजतो. आपल्या लोभाची ही खात्री आहे पाटील. म्हणून आणखी एक विनंती करायची. बोला चिपळूणकर, त्रिंबकजी म्हणाले. शास्त्रीबुवांचा आणि माझा स्नेह आहे. त्यांच्या मनात आपली गाठ घ्यावी असं फार आहे, चिपळूणकर म्हणाले. पण दरबारी भेटीतून फक्त बोलण्यानं बोलणं वाढण्यापलीकडे काहीही साधत नाही. तेव्हा आपली खासगी मित्रत्वानं गाठ पडावी अशी त्यांची इच्छा आहे. म्हणजे उभयतांच्या दिलांची सफाई होईल. तेव्हा आपल्या मनाला ही गोष्ट कशी येते? शास्त्रीबुवा आम्हाला का परके आहेत चिपळूणकर? ते आमचेच आहेत. ते पुण्यात आले तेव्हाच मी त्यांच्या माणसाबरोबर माझ्या मनातला हेतू त्यांना कळवला होता. पण इंग्रजांच्या भरवशावर त्यांनी आतापर्यंत आमच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांना भेटण्यात मला आनंदच आहे. पाटील, झालं गेलं गंगेला मिळालं. आता आपल्याला भेटावं असं त्यांच्या मनात आहे. शास्त्रीबाबा माझ्याकडे लग्नाला येणार आहेत. आहेराला शहरातली झाडून सारी मातब्बर माणसं माझ्याकडे जमा होतील. त्यावेळी आपली आणि शास्त्रीबुवांची एकांती गाठ पडेल अशी योजना मी करून ठेवतो. म्हणजे या कानाचं त्या कानाला कळायला नको. चिपळूणकर, दौलतीची काळजी वाहणारा तुमच्यासारखा सावकार या दिवसात मिळणं कठीण. गद्रे मुंबईला रुसून गेले. स्वराज्यात राहून दौलतीचं कल्याण चिंतून मिळेल ते द्रव्य साधन करण्याऐवजी त्यांना परका इंग्रज जवळचा वाटला. पण तुम्ही मात्र इथंच दौलतीची सेवा करत राहिला. तुमचा शब्द मी मोडणार नाही. मी शास्त्रीबुवांना भेटेन. पाटील, माझं मोठं काम झालं. आता येतो मी. अजून अक्षत बऱ्याच ठिकाणी जायचे. निरोप द्यावा. कारकून पुढे सरसावले. विड्यांची तपकं बैठकीत फिरली. चिपळूणकर आपल्या कुटुंबाला घेऊन वाड्यातून समाधानानं बाहेर पडले. चिपळूणकर मोठे प्रसिद्ध सावकार. त्यांच्याकडे लग्नाला पुण्यातीलच काय आसपासची सुद्धा मोठमोठी मंडळी जमा झाली होती. जोगेश्वरी जवळच्या चिपळूणकरांचा वाडा माणसांनी फुलून गेला होता. चिपळूणकरांचे कारकून लग्नाच्या व्यवस्थेसाठी धावपळ करत होते. त्रिंबकजी चिपळूणकरांच्या वाड्यावर येताच स्वतः चिपळूणकरांनी त्यांचं स्वागत केलं. पानसुपारीची बैठक एका बाजूला सजवली होती. तिथं लग्नाची पानसुपारी घेतल्यानंतर त्रिंबकजी बरोबर आहेराची तपकं घेऊन आलेले त्याचे कारकून पुढे सरसावले. आहेराची गडबड चालू असतानाच त्रिंबकजी तिथून बाहेर पडला. चिपळूणकरांनी त्याला तिसऱ्या मजल्यावरच्या एका दालनात नेलं. तिथे एका छोट्या बैठकीवर गंगाधर शास्त्री सचिंत मुद्रेनं बसलेले होते. शास्त्रीबुवा, हे पाटील आलेत. चिपळूणकरांनी दालनात पाऊल टाकताच शास्त्र्यांचं लक्ष वेधून घेतलं. शास्त्र्यांनी वर पाहिलं. त्रिंबकजीची आणि त्यांची दृष्टभेट झाली. शास्त्रीबुवा, त्रिंबकजी डेंगळ्याचा दंडवत असं म्हणून त्रिंबकजी शास्त्र्यांना नमस्कार करायला खाली वाकला. शास्त्री लगबगीनं उठले. त्याने त्रिंबकजीला आलिंगन दिलं. चिपळूणकर तिथून बाहेर पडले. वाड्यात लग्नाची धमाल उडाली होती. नोकर चाकर धावत होते. बायका मुलांचा कोलाहल सुरू होता. सनई चौघडा झडत होता. पाटील, तुम्ही आलात हे पाहून फार समाधान वाटलं. शास्त्र्यांनी त्रिंबकजीला जवळ बसवून घेत म्हटलं. शास्त्रीबुवा, तुम्ही इथं आल्यापासून तुमची गाठ पडावी असं एकसारखं वाटत होतं. तो योग आज आला. बडोद्याची तुमची कीर्ती ऐकून होतो, त्यामुळे भेटीची उत्कंठा होती. त्रिंबकजी मोकळेपणानं म्हणाला. तात्या, आपण परस्परांना बरीच वर्ष ओळखतो. श्रीमंत गादीवर आले तेव्हा मी इथंच होतो. तुम्ही श्रीमंतांच्या खास सेवेत होतात. मी फडावर होतो. आज इतका काळ उलटल्यावर आपण पुन्हा भेटण्यानं बाळपणीचा मित्र भेटावा तसा मला आनंद झालाय. ताजी, तुम्ही दिलेली आठवण माझ्या मनात ताजी आहे. आज मी पेशव्यांचा कारभारी असलो तरी तुमचा पूर्वीचाच तात्या पाटील आहे.
मला ती खात्री होती, म्हणूनच मी चिपळूणकरांकडून आजची ही भेट घडवून आणली. पुण्याला मी कोणत्या कामगिरीवर आलो आहे हे तुम्हाला माहिती आहेच. त्या कामात मला यश देणं तुमच्या हातात आहे. तुम्ही त्याची काळजी करू नका दाजी. सारं काही तुमच्या मनासारखं घडेल. पण पेशव्यांची मागणी फार मोठी आणि आमची तर अजिबात कुवत नाही. त्यामुळे ही गोष्ट सुरळीत कशी पार पडते ही माझ्या मनात शंका आहे. शास्त्र्यांनी आपल्या मनातली भीती व्यक्त केली. दाजी, पेशव्यांना गायकवाडांपेक्षा पैसा जास्त नाही. श्रीमंतांच्या मनात आलं तर तुमच्याकडून येणं असलेली सारी रक्कम फिटली असं ते एका क्षणात लिहून देतील. पण त्यासाठी शास्त्री बुवा, गायकवाडांना इंग्रजाची मैत्री सोडावी लागेल. म्हणजे म्हणता काय? गायकवाड हे दौलतीचे एक सरदार, पण आज ते इंग्रजांच्या पूर्ण कह्यात गेलेत. ते पेशव्यांची सत्ता मानत नाहीत. श्रीमंत त्यामुळे कष्टी आहेत. पण याबाबत आपण पुन्हा केव्हा तरी बोलू. आता एवढंच लक्षात ठेवा, त्रिंबकजी तुमचा मित्र आहे. तुमचं काम नीट पार पाडण्यात त्याला भूषणच वाटेल. तात्या, माझी खात्री झाली. आता वाटेल तशी दरबारी बोलणी चालू द्या. तुमच्या आणि माझ्या मनात काय आहे हे परस्परांना समजलं, यातच सारं आलं. तुम्हाला इथे येऊन 1 वर्ष झालं दाजी. अद्याप आम्ही तुम्हाला श्रीमंतांच्या वाड्यात येण्याचं आमंत्रण देऊ शकलो नाही, हे शल्य माझ्या मनात आहे. ते लवकरच मी दूर करीन. आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2, तसं हे झालं. श्रीमंतांच्या खासगी भेटीचा योग आला तर जन्माचं सार्थक झालं असं मी समजेन. बाहेर मंगलवाद्यांचा गजर चालू होता. आपल्या मुलीचं लग्न करून चिपळूणकरांनी व्याही जोडले. त्रिंबकजीची आणि शास्त्रीबुवांची गाठ घालून देऊन त्यांनी जुनी मैत्री बळकट करायला मदत केली. चिपळूणकरांकडचा लग्नाचा सोहळा आटोपून शास्त्री आपल्या गोटावर परत गेले. पालखीतून जाताना त्यांच्या नजरेसमोर कितीतरी सुखस्वप्न तरळत होती. सकाळी नेहमीप्रमाणे त्रिंबकजी शनिवारवाड्यात गेला. श्रीमंतांची स्वारी शुक्रवारच्या वाड्यात होती. त्यामुळे थोरल्या वाड्यात श्रीमंतांच्या चौकात पहारेकरी थोडे होते. त्रिंबकजीला पाहताच मुजरे झडत होते. त्याची चौकस नजर सर्वत्र भिरभिरत होती. पहारेकऱ्यांच्या चर्येवरचा भाव बदलला होता. त्रिंबकजीच्या ते लक्षात आलं. तो तसाच फडाच्या चौकात गेला. तिथं लक्ष्मणपंत, आपाजीराम आणि आन्याबा राहतेकर कुजबुजत होते. त्रिंबकजीला पाहताच ते एकदम गप्प उभे राहिले. फडावर नेहमीप्रमाणे कारकुनांच्या लेखण्यांची कुरकुर ऐकू येत नव्हती. कागदांची फडफड, दप्तरांची नेआण सारं थंडावलं होतं. पंत, आज नूर वेगळाच आहे फडावर. त्रिंबकजीनं लक्ष्मणपंतांना विचारलं, काय प्रकार आहे? लक्ष्मणपंत खाकरला. त्याच्या चर्येवर चिंतेच्या आठ्या उमटल्या. त्रिंबकजीची नजर टाळून तो म्हणाला, अशी वेळ येईल असं वाटलं नव्हतं पाटील. पण आज आमची अब्रू साफ धुळीला मिळाली. तोंडाला काळं फासलं. काय झालं? आपल्या दप्तरखान्यातून गुप्त कागदपत्रांचं दप्तर नेत असताना फडावरचा कारकून धरला गेला. आपाजीरामानं त्याला बेड्या घालून ठेवल्यात. लक्ष्मणपंताच्या वाणीत लाचारी उमटली होती. त्रिंबकजीच्या भुवया एकदम वर चढल्या. कोण आहे तो हरामखोर? त्यानं विचारलं. देवाजी कारकून, आपाजीरामानं माहिती दिली. देवाजी? तो देव्या कारकून? त्रिंबकजी आश्चर्यानं उद्गारला. त्याच्या ताब्यात तर आपला सारा गुप्त दप्तरखाना आहे. पंत, तुम्ही त्याच्यावर एवढे विसंबलात कसे? म्हणूनच म्हटलं, आज तोंडाला काळं फासलं. गरीब गाईसारखा सालच दिसणारा कारकून म्हणून त्याच्या ताब्यात मी गुप्त दप्तरं दिली आणि आज त्यानं माझी अब्रू धुळीला मिळवली. लक्ष्मणपंत दुःखित स्वरानं म्हणाला. तात्या, पंतांची त्यात कसूर नाही. आन्याबा राहतेकर म्हणाला. ही विषवल्ली फार खोलवर पसरली आहे. देव्या तो काय आणि तो फितूर काय करणार? त्याच्या मागं कोण आहे ते शोधून काढून त्याला ठेचलं पाहिजे. आपाजीराम, फितूर कसा पकडला ते मला सविस्तर सांगा. मला याचा पुरता छडा लावलाच पाहिजे. त्रिंबकजी म्हणाला. आपाजीरामानं सांगितलं, अलीकडे आपण हुकूम दिल्याप्रमाणे वाड्यातून कोणत्याही दरवाजातून बाहेर पडणाऱ्या सर्वांची झडती मी कसोशीनं घेत होतो. पूर्वी सोहळ्यातले ब्राह्मण त्यातून सुटत होते. आता त्यांचीही झडती होते. आज सकाळी गणेश दरवाजातून सोहळ्यानं बाईसाहेबांच्या निजबतीतला हरबट बाहेर जात होता. त्याच्या बगलेत सोहळ्याच्या फडक्यात पोथी गुंडाळलेली होती. एरवी तो तसाच सुटता, पण योगायोगानं मी तिथं होतो. मी त्याला हटकलं. त्याची पोथी मुत्पाकातील शागिर्द आणून त्यांच्याकडून तपासली. त्यात पोथी नव्हती.
आपल्या दप्तरखान्यातले कागद होते, खुद्द श्रीमंतांच्या हस्ताक्षरात लिहिलेले. भटजींनी माझे पाय धरले. जरा दडदावताच त्यांनी देवाजीचं नाव सांगून टाकलं. देवाजीनं काल रात्रीच भटजींच्या ताब्यात हे कागद दिले होते. मी लगेच ढालाईत पाठवून देवाजीला वाड्यात बोलवलं. भटजीला समोर पाहताच देवाजीची बोबडी वळली. मी त्याला बेड्या ठोकल्या. त्रिंबकजी थोडा वेळ गप्प बसून राहिला. मग त्यानं लक्ष्मणपंताला विचारलं, धरलेले कागद कोणत्या कामातले होते? गंगाधर शास्त्र्यांच्या संबंधातले होते. फितूर आमच्या घरापर्यंत येऊन पोचला तर, त्रिंबकजी कडवटपणानं म्हणाला. साऱ्या सामर्थ्यानिशी त्याचा वेळीच नायनाट करायला पाहिजे. आपाजीराम, देवाजीला माझ्यासमोर हजर करा. मीच त्याची चौकशी करतो. 2 पहारेकऱ्यांनी काढण्यांनी आवडलेल्या देवाजीला आणून त्रिंबकजी पुढे उभा केला. देवाजीची चर्या भीतीनं पांढरी पडली होती. त्याच्या डोक्यावर पगडी नव्हती. शेंडीचे केस अस्ताव्यस्त पसरले होते. चेहरा घामानं डबडबला होता. देवाजी, विश्वासाचा म्हणून तुझ्या ताब्यात आम्ही आमचा गुप्त दप्तरखाना दिला. त्या विश्वासाची परतफेड तू चांगली केलीस. त्रिंबकजीचा स्वर शांत होता. देवाजीची धडगत नाही म्हणून श्वास रोखून पाहणारे पहारेकरीही त्रिंबकजीचा शांतपणा पाहून चकित झाले. चुकलो, क्षमा करा. देवाजीनं त्रिंबकजी समोर लोटांगण घातलं. पहारेकऱ्यांनी त्याला उठवून पुन्हा उभं केलं. देवाजी, चुकतात सर्वच जण. त्रिंबकजी त्याच स्वरात पुन्हा म्हणाला. पण काही चुकांनी मोठमोठी साम्राज्य कोसळतात. तुझी चूक त्यापैकीच आहे. तरीही मला खात्री आहे, फितुरीत तुझा पिंड नाही. हे काम तू स्वतःच्या मनानं केलेलं नाहीस. कुणीतरी तुला शिकवलंय. देवाजी गप्प बसला. पण दुसऱ्याच्या शिकवणुकीमुळे तू आज धन्याशी बेईमानी केलीस. बेईमानीचं फळ नरक असतो. इहलोकी तो नरक तुझ्या नशिबी आणणं धन्यांना कठीण आहे असं नाही. तू कैदेत पिचत असताना बायका मुलं उपाशी टाचा घासून मरतील असा बंदोबस्त सहज करता येईल. त्यातून तुझी सुटका एकाच मार्गानं होईल. तू आपल्या अपराधाची स्वच्छ मनानं कबुली दे. देवाजीच्या मनावरचा बांध फुटला. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तो रडवेल्या स्वरात म्हणाला, मी शतशः आभारी आहे. माझा अपराध झाला. लाचारीमुळे हा गुन्हा घडला. कुणी तुला हा मार्ग दाखवला? गणेशपंतांनी. फडावरच्या? होय. आतापर्यंत किती वेळा असं घडलं? ही 3री वेळ. हे कागद बाहेर कुणाला दिले जातात? हरभट ते नातूला देतात. बाळाजीपंत नातू? होय. त्याबद्दल काय मिळतं? प्रथम 500 रुपये मिळाले आणि नंतर आता गाव इनाम देऊ असं वचन दिलंय. गाव केव्हा मिळणार? इंग्रजांचं राज्य आलं की. नातूंची आणि तुझी गाठ पडली होती? नाही, कधीच नाही. त्यांचा स्वदस्तूरचा लेख तुझ्यापाशी आहे? नाही. फडावर फक्त त्रिंबकजी आणि देवाजी यांचाच आवाज ऐकू येत होता. फितुराची ही जबानी सारे श्वास रोखून ऐकत होते. त्रिंबकजी अद्याप शांत होता. निदान बाहेरून तरी शांत होता. त्यानं पुढे विचारलं, यापूर्वी 2 वेळा बाहेर नेलेल्या दप्तरात कोणते कागद होते? संगमावरच्या आमच्या हेरांनी पाठवलेल्या रोजनिशा. आणखीन भोसल्यांच्या आणि पेंढाऱ्यांच्या मसलतीचे कागद. पण ती दप्तर तर दप्तरखान्यात कालपर्यंत होती, लक्ष्मणपंत मध्येच म्हणाला. नातूंनी दप्तर नकलून परत दप्तरखान्यात पाठवली. का? त्रिंबकजीनं विचारलं. दप्तरखान्यात हलवाहलव झाली हे कुणाच्याच ध्यानात येऊ नये म्हणून. आणखीन कोण कोण या फितुरात आहेत? माझ्या माहितीप्रमाणे एवढेच आहेत. त्रिंबकजीनं देवाजीला घेऊन जाण्याबद्दल पहारेकऱ्याला इशारा केला. पहारेकरी उडून नेत असताना देवाजीनं विनवणी केली. गुन्हा घडला, कबूलही केला, आता दयेची भीक मागतो. देवाजी, तुला दया आता परमेश्वरानंच करावी. न्या त्याला आणि चांगला बंदोबस्तानं ठेवा. त्याची आम्हाला पुन्हा गरज लागेल. देवाजीला पहारेकऱ्यांनी ओढून नेलं. दया करा, दया करा असं देवाजी ओरडतच होता. लक्ष्मणपंत, आपाजीराम, त्रिंबकजी थोडा वेळ विचार करून म्हणाला. फडावरच्या गणेशपंत कारकुनाला ताबडतोब कैदेत टाका. त्याला कुणालाही भेटू देऊ नका. वाड्यातल्या फितुरामागे तोच दिसतोय. आणखी असतील तर तेही शोधून काढले पाहिजेत. हरभटाला तुम्ही अटकेत ठेवला आहेच. बाईसाहेबांना ती वर्दी द्या. पाटील, फितुराला जरब बसेल अशी शिक्षा करायला पाहिजे.
आज्ञा कराल तर गणेशपंत आणि देवाजी यांना भर चौकात चापकानं फोडून काढतो, आपाजीराम म्हणाला. नाही आपाजीराम, ते बरोबर होणार नाही, त्रिंबकजी म्हणाला. हे कारकून पोटार्थी आहेत. त्यांचं पारिपत्य करायचं म्हटलं तर आम्हाला क्षणात करता येईल. मला दुःख होतं ते याचं की फितुराची ही वृत्ती सहजासहजी अशी कशी फैलावली. एल्फिन्स्टनच्या जाळ्यात इतक्या सहजासहजी आमचे लोक कसे अडकलेत. यापुढे तुमची देखरेख अधिक कडक करा. मी निराळ्या मार्गाने या प्रकाराचा बंदोबस्त करतो.